अर्जुनाची लिखाणाला सुरुवात होते आणि म्हणून अत्यंत महत्वाचा असा परमार्थिक दृष्ट्याही 6वा दिवस महत्वाचा आहे आणि शास्त्र दृष्ट्याही 6वाच दिवस महत्वाचा आहे। आणि अशा या महत्वाच्या दिवसाला भगवत भक्ती करत असताना आपण भागवताच्या 9 स्कंदापर्यंत पोहोचलोय। भागवत माणसाच्या जीवनामध्ये भगवंताची प्राप्ती करून देते। ज्या ग्रंथामधून गोविंद प्रगट होत नसेल, ज्या कथा कीर्तनांमधून भगवंताच्या विषयी आस्था निर्माण होत नसेल, समजावं एकतर ऐकत असताना आपली श्रद्धा कमी आहे किंवा वक्त्याची ताकद कमी आहे। मोह निवृत्त करण्याची ताकद जर कुठल्या कथेत असेल, कुठल्या ग्रंथात असेल तर ती भागवत ग्रंथामध्ये आहे। कारण आतापर्यंत शाश्वत आणि सक्सेसफुल श्रोता आणि वक्त्याची जोडी जर कुठली असेल तर ती भागवताची जोडी आहे। नुसतं भागवत नुसतं सांगितलं आणि ऐकलं अशी जगात एकच जोडी झाली नाही, शुकदेव आणि परीक्षिताची। भगवंताने ही अर्जुनाला गीता सांगितली, तीही एक जोडी झाली, पण तीही जोडी तितकी सक्सेस नाहीये जेवढी आज चर्चा आणि जेवढा ओहापो परीक्षितजी आणि शुकदेवजींच्या जीवनासाठी आपण केला जातो, किंवा शुकदेवजी आणि परीक्षितींना ज्या अवस्थेला जे प्राप्त झाले ती अवस्था आपल्याला तिथे दिसत नाही। कारण अर्जुनाला सुरुवातीला मोह झाला, मोह झाल्यानंतर अर्जुन म्हणतोय, हे देवा माझी अवस्था अशी झाली, सिदंत मम गात्राणि मुखंच परिशिष्यति रोपतुष्य शरीरे मे रोमहर्षस्य जायते गांडीवं संसृते हस्त्वा तच्चैव परिदह्यते। माझ्या तोंडाला कोरड पडली देवा, माझे गात्र गलित्र झालेत, मी अशा 100 वर्कर एक दिग्गज मंडळींच्या समोर मी काय युद्ध करू शकतो? मी युद्ध करू शकत नाही करणार मी युद्ध। तेव्हा भगवंत अर्जुनाला म्हणतात, अर्जुना आस्ती कीर्ती जाईल तुझी, तू का सामान्य धनुर्धर आहेस का? अरे एक काळ तुझा असा आहे की तू स्वतः भगवान भोलेबाबांना युद्धात परास्त केलंय आणि आज असं बोलतोय, शोभतोय तुला? क्षत्रिय आहे ना? तुवा संग्रामी हर जिंकिला निवांत कवचाचा ठाव फेडिला पवाडात वाकिला गंधर्वासी। अरे तू संग्रामामध्ये भगवान भोलेबाबाला जिंकले आणि आज म्हणतोय की मी युद्ध करणार नाही। अर्जुना अशी अवस्था झाली तुझी, क्षत्रिय आहेस तू। तेव्हा भगवंत त्या अर्जुनाला ज्ञान सांगतायत आणि ज्ञान सांगत असताना अर्जुन ते ज्ञान ऐकतो आणि ऐकल्यानंतर अर्जुन 17व्या अध्यायामध्ये 13व्या अध्यायाच्या नंतर हळूहळू बोलायला लागतो की देवा नष्टो मोह स्मृतिर्लब्धा, माझा मोह नष्ट झाला, आता माझ्यात कसल्याही प्रकारचा मोह शिल्लक नाहीये। पण तोच अर्जुन जेव्हा अभिमन्यू मृत्युमुखी पडतो त्यावेळेला पुन्हा तोच मोह अर्जुनामध्ये भगवंताला दिसला। याचा अर्थ असा आहे की अर्जुनाचा ही संपूर्णपणे मोह त्या गीतेच्या ज्ञानाने झाला नाही, म्हणजे ती जोडी कुठेतरी कमी आहे। पण शुकदेवजी आणि परीक्षित राजाची अशी जोडी आहे की या जोडीमध्ये ज्या क्षणाला शुकदेवजी महाराजांच्या समोर परीक्षितजी बसले
त्या दिवशी पासून परीक्षित राजांनी समजून घेतलंय की आता कालाचा काल जरी आला तरी तो माझं काही बाका करू शकत नाही. माझ्या शरीराचा नाश करू शकतोय पण मी माझ्या अस्तित्वाचा नाश कधीच माझा होऊ शकत नाही. हा विश्वास साधूवर आहे आणि विश्वासच माणसाला देवाचं प्रागट्य करण्याला कारणीभूत आहे. जिथे विश्वास आहे ना तिथे दगडातही भगवंताला प्रगट व्हावं लागतं. विश्वास जर नसेल तर देव मंदिरातही दिसत नाही आणि विश्वास जर असेल तर दगडातही भगवंत दिसतो. ही तर आपल्या विचारांवर आपल्या बघण्याची दृष्टी कशी आहे त्या पद्धतीने आपल्याला भगवंत दिसत असतो. जेव्हा आपण जीवनामध्ये भगवंताची प्राप्ती करण्याच्या दृष्टीने ज्याच्यावर आपण विश्वास ठेवतो ना त्याच्यामध्ये जरी काही कमीपणा असला तरी भगवंत त्याला जास्तपणा देऊन टाकतो. म्हणून देव प्राप्त करण्यासाठी विश्वास हा अत्यंत गरजेचा आहे आणि तो विश्वास दृढ करण्याचं कार्य जर कोण करत असेल तर ते कथा करते. मनुष्य जीवनामध्ये भगवंत भेटण्यासाठी आज कलियुगामध्ये दोन उपाय आहेत. एक भगवंताचं ज्ञान दर्शनाने होतं आणि दुसरं भगवंताचं ज्ञान कथा श्रवणाने होतं. दोन गोष्टीने त्या देवाला आपण जाणू शकतो, श्रवण आणि दर्शन. ज्या दिवशी आपलं श्रवण वाढेल आणि दर्शनाची प्रक्रिया वाढेल त्या दिवशी आपल्या डोळ्यातला आणि कर्णातला भेद निघून गेला की आपली मनश्चक्राची गती स्थिर होईल आणि मनश्चक्राची गती स्थिर झाल्यानंतर देव प्राप्त करण्यासाठी जगत जरी आडवा आलं ना तरी सुद्धा तुम्हाला ते जगत सुद्धा काही करू शकत नाही. तुम्हाला देवाची प्राप्ती होणार होणार आणि होणार. दृढता महत्वाची. श्रद्धा मोठी का देव मोठा? तुमचं म्हणणं काय? म्हणा आमचं काहीच म्हणणं नाही महाराज, तुम्हाला काय म्हणायचं ते म्हणा. तुमचं म्हणणं काय सांगा मला, श्रद्धा मोठी का देव मोठा? श्रद्धा मोठी. वा, श्रद्धा जर असेल तर भगवंताला प्रकट व्हावंच लागतं. एकदा अकबर बादशाह आणि बिरबल मध्ये चर्चा चालली होती. बिरबल म्हटला, महाराज आज क्यों चिंतित हो आप? बोले कुछ नहीं रे, मेरे मन में एक ख्याल बहुत दिन से उसने उबाली ली है और उसी सोच में मैं बहुत दिन से डूबा हुआ हूं. बोले बोलिए क्या है आपके मन में, क्या प्रश्न पड़ा है आपके? बोले कुछ नहीं है यार बिरबल, आपके वो जो हिंदू लोग हैं सब ये बोले जहां जाते हैं वहां मत्था टेक देते, वही भगवान को मानते हैं, ऐसा क्यों करते? बोले बिरबल म्हटला, महाराज जी श्रद्धा है उनकी बड़ी, श्रद्धा से भगवान को कहीं पे भी आना पड़ता है. अकबर बादशाह म्हटला, ही गोष्ट मला नाही पटली. बिरबल म्हटला, तुम्हाला मी सिद्ध करून दाखवेल की श्रद्धा मोठी आहे, देव नंतर आहे. ठीक आहे म्हटले. एक दिवस बिरबल, पावसाचे दिवस होते आणि पावसाचे दिवस असताना चिखलामधून काहीतरी कामासाठी जात होता. चिखलामध्ये त्याची चप्पल तुटली आणि त्याची चप्पल तुटल्यानंतर त्याने ती चप्पल तिथेच सोडली. पण कोणीतरी ती चप्पल घालेल म्हणून त्या बिरबलाने काय केलं की आपली चप्पल दुसऱ्याने कोणी घालू नये, तुटलेली ही
फसलेली जर वाळलं चिखल तर कोणीतरी घालेल म्हणून एक खड्डा केला आणि त्या खड्ड्यामध्ये बिरबलाने ती चप्पल पुरली आणि त्याच्यावर असा एक दगड ठेवून वर माती टाकली. हे एका शेतकऱ्याने क्रिया बघितली. शेतकऱ्याने बघितल्यानंतर शेतकरी विचार करतोय, ज्या अर्थी हा बुद्धीमध्ये इतका चालाक आहे बिरबल, त्या अर्थी याने इथे एक चौथरा निर्माण केला, काहीतरी इथे महत्व असेल म्हणून तो शेतकरी गेला. त्यांनी ही थोडीशी माती त्याच्यावर टाकली आणि तिथे डोकं टेकवायला लागला. असं करता करता सगळ्या गावात बातमी म्हणजे आपल्या गावाच्या बाहेर एका रस्त्याला खूप मोठे पीर पैगंबराची समाधी आहे आणि बिरबलाने ही तिथे जाऊन दर्शन केलं, त्याची मनोकामना पूर्ण झाली. चर्चा आता चर्चला काय, सगळे लोक जाऊ लागले, सगळे जण जाऊ लागले. जो तिथे श्रद्धेने माथा टेकतो त्याची इच्छा ही पूर्ण होते. एक दिवस अकबर बादशाहच्या कानावर ही बातमी पोहोचली आणि अकबर बादशाह म्हटला, बिरबल अरे तुझे पता है हमारे गांव के बाहर एक साधु की समाधि है और वहां जाके जो भी अपना मत्था टेक के मन्नत मांगता है उसकी पूरी मनोकामना पूरी होती है. बिरबल म्हटला, महाराज जी मुझे तो पता नहीं लेकिन आप बोलते तो चलो, कुछ प्रॉब्लम नहीं. बोले आप आगे हम आपके पीछे. अकबर बादशाह पुढे, बिरबल मागे गेले आणि गेल्यानंतर तिथे डोकं टेकवलं. जसं डोकं टेकवल्यानंतर अकबर बादशाहने मनापासून देवाकडे मागणी मागितली, कारण एकही मुलबाळ नव्हतं. डोकं टेकवलं आणि मनापासून मागणी मागितली, हे बाबा, हे महात्मा, अगर मेरी इच्छा पूरी हुई तो मैं आपके यहाँ पे इतना बड़ा मंदिर बनवाऊंगा कि इस मंदिर जैसा कोई मंदिर हमारे पूरे राज्य में नहीं होगा. असं म्हटल्यानंतर योगायोगाने राणी गर्भवती राहिल्या आणि मुलगा झाला. जसा मुलगा झाला अकबर बिरबलाला म्हणतो, बिरबल हमारी मनोकामना भगवान ने पूरी की तो उसका कर्जा तो उतारना चाहिए. बोले कौन से भगवान ने की? नहीं, बोले वो जो साधु की समाधि है, लोग कहते हैं बोले कि वहां पे कोई तो भी जागरूक समाधि है, वहां जाके बोले मैंने मत्था टेका और मेरी मनोकामना पूरी हुई. चल बोले मंदिर बांधना है. बिरबल म्हणले, महाराज जी वहां पे कोई समाधि वगैरह कुछ नहीं है. माझी चपला तुटल्या होत्या म्हणले, मी तिथं पुरल्यात आणि ते एका शेतकऱ्याने पाहिले सगळीकडे सगळं झालंय. पण सांगू का बादशाह, तुम्ही मनापासून त्या दगडालाही मागितलं ना तर त्या दगडामधून सुद्धा तुमची इच्छा पूर्ण झाली. मुझे बताइए श्रद्धा पहिले है या भगवान? तेव्हा अकबर बादशाह म्हटला, नाही बिरबल तेरा ही सच है, पहिले श्रद्धा भगवान उसके बाद. श्रद्धा असल्यानंतर देवाला यावंच लागतं. देवाला आणणारी आणि देवाला प्रागट करणारी जर कोण असेल तर ती श्रद्धा आहे. श्रद्धावान लभते ज्ञानम तत्पस्सहेतेंद्रियाः ज्ञानम लब्ध्वा पराम शांती मच्छिरेनादि गच्छति. जिथे श्रद्धा आहे ना तिथे भगवंताला यावंच लागतं. आणि म्हणून ही श्रद्धा विश्वास दृढ करण्याचं साधन जर कुठलं असेल तर ती कथा आहे. जिथपर्यंत आपल्या जीवनामध्ये श्रद्धा वाढत नाही तिथपर्यंत तो भगवंत आपल्याला भेटत नाही. तो भगवंत आपल्याला भेटावा, त्याने आपल्या अंगसंगतीमध्ये राहावं, त्याने आपल्यावर कृपा करावी असं वाटत असेल तर तुम्ही श्रद्धा दृढ केली पाहिजे. काय देतो आपण भगवंताला याच्यापेक्षा कशा भावनेने देतो आणि आपण त्याला खरंच काही देत नाही. बरेच जण म्हणत असतात, महाराज आम्ही सकाळी उठलं की आता काल तुम्ही सांगितलं ना म्हणून आम्ही रोज पूजा करायला सुरुवात केली ना. वाह क्या बात है, किती फरक पडला तुमच्यावर. किती महिलांनी आज सकाळी पूजा केली. महाराज तुमच्यासारखे किती गेले. आम्ही आमच्यात बदल करणार, बरोबर ना.
खुशाल हो म्हणतायत तुम्ही, वा. किमान तोंडावर तरी नाही म्हणा. बरं, आज सकाळी जेवण किती जणांनी केलंय? उपवाशी किती जण कथेला आले? बोटवर करावं. रविवार आहे. कायचा रविवार आहे? खंडोबाचा. पुष महिन्याचा, म्हणजे उपवासच आहे आज सगळ्याचा. वा, उपवास असल्यावर पूजा नाही केली आज? केली का? मग हात का बरोबर करायला बिघडतंय तुमचं? त्याला योगा योगा आज लकी ड्रॉ निघाला तुमचा, रविवार मुळे केली पूजा. बरं, पुष महिन्यात रविवार का करतात माहितीये का तुम्हाला? का म्हातारी करत होती म्हणून करतायत फक्त? मी सांगू का? सांगू? याचे वेगळे पैसे घेईन, पण हे काही कथेत नाही आपल्या. जाऊ द्या. कुठलंही व्रत वैकल्य केलं की चित्त शुद्ध होतं. एक विशिष्ट कथा आहे, ती योगायोग येणारही आहे पुढे, तेव्हा आपण त्याचा चर्चा करू. का रविवार केला पाहिजे? उद्याच्या कथेत तो विषय येणार आहे, तेव्हा सांगेल मी. सूर्याची उपासना ज्या सत्रजिताने केली तेव्हापासून ते वरदान दिलेलं आहे, त्याचा आपण विचार उद्या करू. कथा येणारच आहे योगायोग म्हणून त्याचा विस्तार उद्या करू. आज केला म्हणजे तुम्हाला काही बोलायचं कामच नाही. तसं उपवासाच्या बाबतीत पक्के आहेत तुम्ही. फक्त उपवास केल्यानंतर ताट फेकून मारत नका जात, म्हणजे झालं. नाही तर पोटात काही नसलं की, तुमचं नाही सांगत मी, आमच्या घरच्यांचं सांगतो, तुमचं काही टेन्शनच नाही. पोटात काही नसलं की बस मग तान 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 फाम 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 असं होतं. कधी कधी माझं तर होतं, तुमचं काय माहिती. तसं जर झालं तर 100% वांग्यात गोडं गेलं. उपवास करून काहीच फायदा. श्रद्धा पहिले आहे. श्रद्धेनेच भगवंताला प्रकट करावं करतो देव. काहीच आपण देवाला देत नाही. एक विचार करा, आपण पूजा करत जरी असणार देवाची, तरी आपण ज्या जलाने भगवंताचं स्नान करतो ते पाणी कोणी निर्माण केलं? काय म्हणतील, आम्ही ताजं पाणी देवाला वाहतो. पण ताजं पाणी देणारा कोण? उदके ना उतरी स्वरूप ते तुझे. जरी आपण पाण्याने देवाला नाहीलं तरी सुद्धा पाणी हे त्याचंच स्वरूप आहे. काय म्हणतील महाराज, आम्ही फुलं वाहतो. अरे पण फुलं निर्माण करणारा कोण? तुम्ही का देव? देवच आहे. काय म्हणतील महाराज, आम्ही त्याला फळ अर्पण करतो. अरे पण फळ निर्माण करणारा कोण? तोच आहे. काही म्हणतील महाराज, आम्ही त्याला दक्षिणा वाहतो. अरे पण दक्षिणा त्याची बायको आहे. आपण कोण वाहणार आहे? मग आपण काय देतो देवाला? कुठली वस्तू अशी आहे की जी आपण स्वतः निर्माण करतो? जगातली एकही वस्तू अशी नाही की जी आपल्या निर्माण केल्याने होते. मग जर देवाचंच देवाला अर्पण करतो तर फक्त भगवंत, त्याच्या पाठीमागचा आस्वाद, श्रद्धा, भाव इतक्याच गोष्टी स्वीकारतात. आपल्या जवळचं आपण काहीच आणत नाही. म्हणून श्रद्धा अत्यंत महत्वाची. आणि ती दृढता, श्रद्धेची दृढता कशाने होत असेल तर कथा श्रवणाने होते. श्रवण करत असताना परीक्षितासारखा श्रोता असला पाहिजे, जो 5 दिवसानंतरही म्हणतो, महात्मन मला फक्त कथाच ऐकायची, मला दुसरं काही नको आहे. कारण आम्ही तुमच्या मुखातून जे अमृत पितोय ना महात्मन, ते